हॅलो. हॅलो. चेक. सुस्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026 आजची पहिली रात्र या स्पर्धेचे आपण अनुभवत आहेत. नुकतंच उद्घाटन समारंभ सोहळा पार पाडला गेला आणि पहिले मॅच आपल्या भेटीला येते आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. फायर पास्तळ वर्सेस एका साईडला उनभाट 11 कौशल 11 उनभाट हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ मातब्बर आणि स्पेशली या स्पर्धेचं जे आयोजन अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं आणि एक चांगली सकारात्मक दृष्टिकोन विचारसरणी जी आहे ती 8 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. या 8 षटकांसाठी जो टाइम लिमिट आहे तो तुम्हाला 7 षटक ही 35 मिनिटात फेकली गेली पाहिजेत याची दखल घ्यायची आहे. आणि जे रूल्स तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सांगितले गेलेत अंपायरच्या द्वारे ते तुम्ही परिपूर्णतः लक्षात ठेवायचे आहेत आणि त्यानुसार प्रत्येक गोष्ट अद्ययावत करायची आहे. सध्या दोन आमच्या ऑफिशियल अंपायर्स त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. दोन्ही टीम्सला विनंती करेन की 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या. उनभाट टीमचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेले आहेत. फायर पास्टर टीमचे या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. नुकतीच जी अप्रतिम स्पर्धा पार पाडली गेली आपण पाहिलीत पास्तळच्या मैदानात आणि चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट त्या स्पर्धेचे हे संपूर्ण आयोजक होते. त्यामध्ये निरंजन घरत यांना सुद्धा आपण पाहतायत आजच्या दिवसात इन ऍक्शन. जाऊया मॅचच्या दिशेने. मयुरेश आणि धीरज अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते फायर पास्तळ या टीमची. चांगलं आयोजन नियोजन जे पाहायला मिळतं या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक. एक चांगली थिंकिंग या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय अमितराज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने या स्पर्धेचा औचित्य साधून येणारी ही स्पर्धा, ज्या स्पर्धेचं नाव आहे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक. मराठीच्या अस्मितेसाठी लढणार ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्याच अनुषंगाने ही स्पर्धा मनसे चषक 2026 आजची पहिली रात्र या स्पर्धेची. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता भूमीतला आपण पाहतायत. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. इथून तुमचा टायमर स्टार्ट होईल याची दखल घ्यायची आहे. अगदी टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, वेगवेगळे आयोजक वेगवेगळ्या व्यासपीठावर प्रत्येक संघाला खूप चांगला प्लॅटफॉर्म देत आहेत आणि या स्पर्धेमध्ये एक वेगळंच वैशिष्ट्य पाहायला मिळतं की जे तुम्ही संघ पाहिलेले नाहीयेत ते संघ तुम्हाला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 1 रन घेण्यापासून वंचित राहिले. चांगलं कॉलिंग झालं आणि पाहता पाहता पहिलाच बॉल डॉट. अगदी आपण पाहिलं तर 7:48 पहिला बॉल डिलिव्हर झाला आणि मयूर आम्हाला सांगतील की पहिल्या षटकात वेळ किती घेतला. प्रत्येक षटकात तुम्हाला वेळ आम्ही सांगणार आहोत. त्यावेळेला अप्रतिम चांगला कंट्रोल स्ट्रोक होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल फार वेगाने निघून जातोय आणि पहिला चौकार या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. मयुरेशच्या बॅटमधून मनसे चषक चौकार. गुड शॉट. धीरजच्या बॅटमधून चौकार येतोय. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. अप्रतिम खूप चांगला फटका यावेळेला पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न
जरूर केला गेला सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. धीरज आपल्या टीमला घेऊन जातोय. फायर पास्तळ या टीमला 5 या धावसंख्येवर. मयुरेश आणि धीरज अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. धीरजने सध्या 3 बॉलचा सामना केला आणि 5 रन त्याच्या बॅटमधून आलेत. पहिलं षटक आहे प्रगतीपथावर. पहिले 2 षटकं ही मॅन्डेटरी पॉवर प्लेची आपल्याला पाहायला मिळतात. लगातार 2 षटकं आणि 2 खेळाडू हे बाहेर असतील. हलक्याशा हाताने फॉरवर्ड डिफेन्स खेळण्याचा विचार होता, परंतु यावेळेला मिसटायमिंग स्ट्रोक. चेंडू निघून जाईल. शॉट मिळवला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 6 या धावसंख्येवर 6 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना फायर पास्तळ टीम. अप्रतिम बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. रन्स मिळतील या ठिकाणी. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. जे नियम तुम्हाला सांगितले गेले ते मात्र लक्षात असू द्या प्रत्येक बॅटरला. 5 बॉलचा खेळ झाला. चांगली गोलंदाजी भूमीची. अप्रतिम चेंज ऑफ पेस जरूर केला गेला होता. एकदम वेगाने स्मार्ट सिंगल. अतिशय चांगल्या पद्धतीने चुणूक दाखवली दोन्हीही बॅटरने आणि सॉफ्ट हँडने खेळत असताना फक्त सिंगलला भर देत असताना 1 रन मिळेल. कार्डवर जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 8 या धावसंख्येवर. पहिल्या षटकासाठी तुम्ही वेळ घेतला तो 3 मिनिटांचा. 35 मिनिटांचा कालावधी दिला गेलाय. 6वं षटक हे बरोबर बॅटिंग पॉवर प्ले पाहायला मिळेल हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचंय. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक. अगदी आजचा पहिला दिवस, पहिली रात्र या स्पर्धेची 5 दिवस सातत्याने या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन नियोजन आपण पाहू शकणार आहोत या मैदानात. अगदी नेत्रदीपक असं आयोजन केलं गेलंय. आयोजक एक्सपिरियन्स नाही आहेत, परंतु ज्या पद्धतीने त्यांची एक इच्छा होती, की आपण मनसे चषक भरवायचं आणि त्याच अनुषंगाने प्रत्येकाने जे अप्रतिम मेहनत घेतले, ते खरोखरच वाखाणण्याजोगे पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. 8 रन झालेले आहेत. होम साई स्पोर्ट्स यांच्याकडून आपण पाहत आहेत मयुरेश च्या प्रत्येक षटकारासाठी ₹200 कॅश प्राइज. हलक्याच्या हाताने चेंडूला फॉरवर्ड डिफेन्स खेळत असताना फिल्डर पुढे सरसावतील तत्पूर्वी कोणती धाव येत नाहीये. गुड डिलिव्हरी. खूप चांगली फिल्डिंग सुद्धा राहिली. चिन्मय सध्या गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. अपकमिंग यंग रायझिंग स्टार म्हणून ज्या खेळाडूची ओळख पाहायला मिळते. सध्याच्या घडीला ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर जिद्द चिकाटी मेहनत म्हणजेच हे क्रिकेटचं विद्यापीठ झालंय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर यावेळेला 1च्या मदतीने जाऊन पोहोचेल. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहे. सिंगल डबलला महत्व दिलं आतापर्यंत चिन्मय. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता. खडेखडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये ओमसाई च्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. अप्रतिम, अप्रतिम बॉल होता. थोडासा बॉल टप्पा पडल्यानंतर बॉलला फ्लाइट दिली आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना धीरज काहीतरी कानमंत्र देतोय आपल्या पार्टनरला. सध्या 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. लीग फॉर्मॅट या स्पर्धेचा आपण पाहू शकतायत. चांगला फटका तर नाहीये, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक 1 रन वेगाने डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता चिन्मयचा. तेवढीच चांगली फिल्डिंग आणि तेवढंच चांगले एफर्ट या ठिकाणी घेतले गेले चिन्मयच्या द्वारे. कोणतीही या प्रकारची मात्र आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट झाला नाही बॉल आणि सरळ बॉल मात्र निघून जातोय. तत्पूर्वी सिंगल मेल. दोन्ही बॅटर जे आहेत ते पोटेन्शियल खेळाडू आहेत. त्यामुळे थोडासा वेळ घेतायत. त्यानंतर नॅचरल खेळ दाखवतील का? अप्रतिम चांगला फटका आहे. तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतोय. समोर खेळलेत. लॉंग ऑफ कडे बॉल निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने फायर पास्तळ टीम प्रथम बॅटिंग करत असताना 11 वर जाऊन पोहोचले गेले 4 बॉलच्या समाप्तीनंतर. चिन्मय आपल्या बॉलिंग मार्कवर येताना चांगला फटका. बॅक टू द बॉल खेळण्याचा प्रयत्न. व्हॉट अ एफर्ट. खूप चांगले प्रयत्न केले होते. जर कदाचित हा कॅच कॅरी केला असता तर डेफिनेटली एक कॅच ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळाली असती.
परंतु इथून जर आपण पाहिलं तर आदित्यच्या हातातून बरोबर त्याच्या खालून बॉल निघून गेला आणि इथून बराच वेळ चेंडू राहिला होता हवेत आणि त्यानंतर पिच जी पाहायला मिळाली ती बरोबर नव्हती. बॉल निघून गेला आणि त्यानंतर आपण पाहू शकतायत जंप घेतले गेले होते. परंतु चांगली मेहनत यावेळेला आदित्यचं मी कौतुक करेन. 12ला 0 क्रॉस बॅटचा वापर केला होता आणि यस पंच या ठिकाणी दर्शवतायत. येस इज गॉन. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. ब्रिजेश मोरे त्या ठिकाणी पंच आहेत आणि ब्रिजेश गावड. थँक यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या सरावलीच्या मैदानात. अगदी नेत्रदीपक असं आयोजन नियोजन पाहायला मिळतं. निरंजन घरत सध्या आपण पाहू शकतायत बॅटिंग वर जात असताना ॲट नंबर 3 एक जुना जाणता खेळाडू आहे आणि ज्या पद्धतीने या खेळाडूकडे खूप चांगलं एक्सपिरियन्स आहे. नुकतीच खासदार चषक ट्रॉफी जी आपण पाहू शकला स्पर्धा पार पाडली गेली. अगदी आपण पाहिलं निरंजन घरत यांना त्या ग्राउंड लेवलला काम करत असताना अप्रतिम आपण पाहू शकतायत. सगळ्या गोष्टींची जबाबदारी निरंजन घरत यांच्या खांद्यावर होती आणि प्रत्येकाचं मग पाहुण्यांचं स्वागत, मग अंपायर्स, समालोचक या सगळ्या गोष्टींची जबाबदारी निरंजन घरतने व्यवस्थित चोख पार पाडण्यात आली. त्याबद्दल निरंजनजी घरत यांचं मनःपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद असेल. 12वर 1 सध्या आपण पाहत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक. अगदी चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकताय सकारात्मक दृष्टिकोन घेऊन येणारी ही स्पर्धा मराठी माणसांच्या अस्मितेसाठी नेहमीच लढणारं महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्याच विचारांच्या अथक प्रयत्नांनी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ही युवा शक्ती सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेरित होताना पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 12वर जाऊन पोहोचले गेले. सध्या तरी आपण पाहिलं तर टायमर स्टॉप केलंय. बरोबर मयूर यावेळेला आम्हाला दर्शवतात की 8 मिनिटांचा कालावधी हा 2 षटकांसाठी तुम्ही घेतलेला आहे. 35 मिनिटांचा कालावधी दिला गेलाय 7 षटकांसाठी. 6व्या षटकात 6वा षटक हे पॉवर प्लेचं बॅटिंग पॉवर प्ले असेल. याची सुद्धा आपण दखल घ्यायची आहे. 3रं षटक हाताळण्याकरता कल्पेश. पहिलाच बॉल फुलटॉस बॉल होता. संयमाने मात्र या बॉलला खेळून काढलंय. तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न चिन्मय मात्र फार वेगाने डायरेक्ट हिट. ओ माय गॉड. यावेळेला एक्झॅक्टली काय घडलं गेलं आणि पाहता पाहता 3 रन्स कंप्लीट केल्या जातील. या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पहा. चिन्मयचा थ्रो यावेळेला चेंडूला स्टॉप केलं होतं. फार वेगाने आले होते. पुढे गेले आणि त्यानंतर बॉल थोडासा स्टॉप झाला आणि त्यानंतरचा हा थ्रो आपण पाहिला ॲक्युरेट होता आणि पंचांचं सुद्धा तेवढी चांगली कामगिरी पाहायला मिळाली. कारण निरंजन घरत ऑलमोस्ट त्या ठिकाणी पोहोचले होते. फोर थ्रोच्या स्वरूपात 1 रन मिळाली निरंजन घरतला. एकंदरीत 3 धावा सांघिक पाहायला मिळत आहेत मयुरेशच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर प्रथम बॅटिंग करत असताना फायर फास्टर टीम 15वर जाऊन पोहोचले गेले. 15 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. चांगला फॉरवर्ड डिफेन्स दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. हीच खुबी आहे निरंजन घरत या फलंदाजाची. पहिला बॉल बरोबर तो रीड करतो. त्यानुसार चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 16वर जाऊन पोहोचली गेली 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहू शकता फायर पास्तर टीम
सध्या या षटकामध्ये आपण पाहिलं तर 4 धावा खर्च केलेत. अगदी मोठा प्रयत्न होता, मोठा फटका मारण्याचा, परंतु बॅट एंड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना आपण पाहत आहेत. कल्पिश या गोलंदाजाला सुद्धा खूप अनुभवाचा खजिना या गोलंदाजाकडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. एक्सपिरियन्सनुसार गोलंदाजी सातत्याने करतो. ऑन साइडला बॅकलिपचा वापर केला होता. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता आणि यस विकेट डाउन. फलंदाज मयुरेश बॅक टू द पॅव्हिलियन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सध्या आपण पाहिलं तर 4 बॉलचा खेळ झालाय आणि 16 रन झालेले आहेत. फार फास्ट टीम सध्या बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतायत. अगदी नेत्रदीपक गोलंदाजी कल्पेशच्या माध्यमातून चौथ्या बॉलवर विकेट मिळाली. कटआउटच्या स्वरूपात आणि 4 धावा देत 1 विकेट मिळवले कल्पेश. चांगली गोलंदाजी. नवीन फलंदाज आलेल्या पुष्कर फक्त बॅकफुटला जाऊन बॅटचा फेस ओपन करत असताना बॅकफुट पंच केलाय. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचले गेले. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक हे प्रगतीपथावर आपण पाहत आहेत. सुरुवातीला धावा कमी प्रमाणात आल्या होत्या, परंतु आता इथे पार्टनरशिप कदाचित झाली तर धावांचा वेग वाढू शकतो. परंतु त्यासाठी मेहनत खूप महत्वाची असेल. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला गेलाय. खूप चांगल्या पद्धतीने तंत्रशुद्ध फटका. 1 रन मिळेल निरंजन घरच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 षटकांचा खेळ झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना फायर पास्थळ टीम जाऊन पोहोचते 6च्या करंट रन रेटने 18 या धावसंख्येवर आणि प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 36 पर्यंत एकंदरीत जर आपण पाहिलं तर जवळ-जवळ 48 पर्यंत दाखवतोय. परंतु इथून 3 षटकांमध्ये 18 रन, 8 षटकं, 8 षटकांमध्ये तुमचं गेम प्लॅनिंग, तुमची स्ट्रॅटेजी ही पूर्णपणे चेंज होते. ज्यावेळेला तुम्ही प्रथम बॅटिंग करतायत तर तुमचे जे अनुक्रमानुसार फलंदाज असतात, जे रेग्युलर फलंदाज असतात, कधी-कधी 8 षटकांमध्ये त्यांचा क्रम बदलतो. काही गोलंदाजांचा क्रम बदलतो. त्यामुळे मात्र एक वेगळंच ट्विस्ट निर्माण होणार आहे. या 8 षटकांमध्ये तुमची स्ट्रॅटेजी वेगळ्या लेव्हलला पाहायला मिळेल आणि प्युअर क्रिकेट आणि क्वालिटी क्रिकेट काय आहे, या 8 षटकांमध्ये आपण पाहणार आहोत. 3 षटकांसाठी तुम्ही वेळ घेतलेला आहे तो 12 मिनिटांचा. हे सुद्धा तुम्ही लक्षात असू द्या. कारण 7 षटकं ती तुम्हाला 35 मिनिटात एनी सिच्युएशनमध्ये तुम्हाला कंप्लीट केलीच पाहिजे. त्याची दखल घ्या. अन्यथा तुमचा 8व्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहू शकताय, जे फिल्डर असतात, त्यावेळेला ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. ऑन ड्राईव्ह खूप चांगल्या पद्धतीने शॉट सिलेक्शन आहेत. निरंजन घरतकडे भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि त्यामुळे त्या अनुभवाच्या जोरावर त्याची चांगली प्रॅक्टिस सुद्धा नेहमीच आपल्याला पाहायला मिळते आणि प्रॅक्टिस शिवाय हा खेळ नाहीये. जरी तुमच्याकडे अनुभव खूप मोठा असला तरी सुद्धा प्रॅक्टिस करणं फार गरजेची गोष्ट असते आणि ती प्रॅक्टिस सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. 19ला 2 चिन्मय कमिंग रायझिंग स्टार आपल्याला पाहायला मिळतोय. चिन्मय सध्या ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना दोन्ही बॅटरला माहिती आहे, की लो फुल टॉस बॉल कधी-कधी मात्र विकेट देऊन सुद्धा जातात आणि त्यामुळे फक्त इथे सिंगल डबलला महत्त्व दिलंय चिन्मय. परिपूर्ण मात्र घामाने ओला चिंब झालाय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहताय ते कष्ट आहे, ते त्याची मेहनत आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 झालेली आहे. सध्या फायर पास्टर टीम 35 मिनिटांचा कालावधी आहे. जर हे टाईम लिमिट क्रॉस झालं, तर तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये एक प्लेयर आतमध्ये आणावा लागेल. लो फुल टॉस बॉल ऑफ साइडला थोडा वेळ हवेत जरूर खेळले गेले होते.
एक नंतर डेफिनेटली मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. काय गोलंदाजी होते जिथे बरोबर मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना जिथे फिल्डर आहेत, त्याच फिल्डरकडे मात्र आपण पाहू शकता वेगवेगळ्या रिजनमध्ये बॉल निघून जात आहेत. म्हणजे चिन्मयने बरोबर गेम प्लॅनिंगनुसार गोलंदाजी करण्यास यावेळेला भाग पाडले गेले. फलंदाजाला मजबूर केले सिंगल डबलला. मॅग्निफिसंट बॉलिंग 21 ला 2. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॉल आतमध्ये येतोय. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना चिन्मय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक हे प्रगतीपथावर आहे. सध्या जयेश मोरे यांना आपण पाहतायत अंपायरच्या भूमिकेत. ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. ऑन ड्राईव्हचे फटके चांगले येत आहेत. मोठे फटके मारत नाहीयेत कारण दोन्ही फलंदाजांना माहिती आहे, की ऑलरेडी आपले 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलेत आणि त्यामुळे एक वेगळी स्ट्रॅटेजी यावेळेला आखावी लागेल आणि धावांचा वेग वाढवावा लागेल. कारण सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे आणि त्या बेसिकला सध्या विसरत नाहीयेत. गुड कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सध्या खेळतात फायर पास्टरचे दोन्हीही बॅटर निरंजन आणि पुष्कर. परंतु चिन्मयचं मी कौतुक करेन, की मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत. खोलवर चेंडू होता. ऑफ साइडला ड्राईव्ह खेळला गेलाय. मात्र निरंजन फार वेगाने आले. कॉलिंग चुकीचं ठरलं. कारण बॉल समोरच खेळले होते. परंतु इथून जर आपण पाहिलं तर थोडेसे निराश, हताश, हतबल निरंजन एक्साइट झाले होते. परंतु इथून जर आपण पाहिलं तर त्यांना रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल आणि रनआउट बाद होणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेणं. येस, नो अँड वेट या 3 गोष्टींचा संयम कॉलिंग पाहायला मिळाला नाही आणि फलंदाज बाद. थँक यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 22 ला 3 सध्या आपण पाहताय 4 षटकांचा खेळ. अखेरीस बरोबर मिनिटे घेतलेली आहेत तुम्ही 16. आता इथून जर आपण पाहिलं तर 18 मिनिटे 51 सेकंद आहेत. पुष्कर आणि लाविन्य दोन्हीही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. निरंजन घरात बाद झाल्यानंतर लाविन्यवर संपूर्ण दारोमदार आहे. परंतु एका साईडला पुष्कर 4 बॉलमध्ये आतापर्यंत त्याने त्याच्या बॅटमधून 3 रन्स जरूर आलेले आहेत. फायर पास तर 22 ला 3. 4 षटकांच्या समाप्ती अखेर सध्या आपण पाहतायत आमच्या व्यासपीठावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक. अप्रतिम आपण पाहू शकतायत उदयजी माने साहेब शहर संघटक पालघर या ठिकाणी उपस्थित झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून तन्मयजी संखे, विजयजी गांगुर्डे, जालिमजी तडवी. अप्रतिम चांगला फटका तर आहे. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचले गेले. 23 रन, लॉस ऑफ 3 विकेट. संत गतीने सुरुवात सुरू झाली आणि त्यानंतरचा आपण पाहिलं तर कौशल उनभाट या टीमचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. काय फटका आहे, वा. ग्रेट टायमिंग, स्ट्रेट ड्राईव्हचा अगदी नेत्रदीपक फटका. षटकार. थँक्यू. 29 ला 3. सध्या आपण पाहिलं तर 29 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. हार्दिक आपल्या बॉलिंग मार्कवर येताना फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. टिप मध्ये बॉल होता. ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळून काढलंय. 1 रन वेगाने दुसऱ्या रनसाठी पलटलेत आणि
दैव देते नि कर्म नेते. या अगोदर निरंजन घरत बाद झाले रनआउटच्या स्वरूपात. आता पुष्करला परतावं लागेल या वेळेला. बॅक टू द डगआउट. एक्झॅक्टली फिल्डिंग चांगली झाली आणि थ्रो सुद्धा अप्रतिम होता. कलेक्शन अचूक झालं नव्हतं. बॉलने उसळी घेतली आणि बरोबर आपण पाहिलं तर बेल्सवर यावेळेला बॉल जाऊन आदळला. हा पहा गेल्या बॉलचा आणि या वेळेला सांगितलं असेल विकेट किपरने थँक यू व्हेरी मच. अन्यथा इथे मात्र धाव आली असती. थँक यू. मितेश राऊत या ठिकाणी उपस्थित होत असताना खूप मेहनत त्यांची सुद्धा या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते आणि आता सध्या डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी मध्ये ते मंद मंद पावलांनी व्यासपीठाच्या दिशेने जात असताना व्हीआयपी डाईस वर जात असताना पाहायला मिळत आहेत. चला टायमिंगच्या बाबतीत अजून जर आपण पाहिलं सध्या आमच्या ऑन स्क्रीनवर आहेत मितेजी राऊत. खूप मेहनत नेहमीच आपल्याला पाहायला मिळते या व्यक्तिमत्वाकडून. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. 30 धावा 4 गडी बाद. पाचवं षटक हे प्रगतीपथावर आहे आणि मिनिटे तुम्ही जे घेतलेले आहेत ते आतापर्यंत आपण विचार केला तर जवळजवळ 19 मिनिटे घेतलेली आहेत. म्हणजे इथून आपण पाहिलं तर 15 बॉलसाठी तुम्हाला 16 मिनिटांचा अवधी आहे. या वेळेला आल्या आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. झेल होऊ शकेल का? आणि यस डेफिनेटली फलंदाज कृपेशला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. आल्या पावली परत. गॉन. फलंदाज बाद. थँक यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 30 रन झालेत आणि 5 धक्के बसलेत. सध्या आपण पाहू शकतायत. फार पास्तर टीम स्ट्रगल करत असताना अगदी नेत्रदीपक असं आयोजन या स्पर्धेचं ओम साई स्पोर्ट्स या चॅनेलवर सध्या आपण आहोत. या स्पर्धेचं आयोजन नियोजन कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट असते परंतु ते नियोजन करणं हे फार डिफिकल्ट असतं. हे आपण सातत्याने पाहिले. मग आयोजन केल्यानंतर तुम्हाला नियोजन हे जे सत्यात अंमलात आणावं लागतं आणि तेच केलंय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना च्या संपूर्ण आयोजकांनी ऑन साईडला खेळत असताना खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह खेळला गेला. मनगडाचा चांगला वापर केला होता राकेश यांनी. 31 ला 5 काय गोलंदाजी केल्या. हार्दिक, चिन्मय हे जे आपण पाहताय जे अपकमिंग रायझिंग स्टार आहेत आणि नवीन चेहरे सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर हुकूमत गाजवतायत. हे आपण सातत्याने पाहिलंय. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सॉफ्ट हँडने नरम हाताने खेळला होता. चेंडूला येऊन दिला. लाविन्यला माहिती आहे आता मात्र फार मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. सध्या दीपेशजी यांना सुद्धा आपण पाहतायत. दीपेश घरत यांना आपण पाहतायत आमच्या लेफ्ट साईडला. संपूर्ण आयोजक मंडळी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, मनसे चषकाचे संपूर्णांचे लाडके आयोजक या सर्वांना मानाचा सलाम आहे. बॅटिंग पॉवर प्ले. सध्या पंच त्या ठिकाणी इशारा करतायत, सिग्नल करतायत. 5 षटकांचा खेळ झालाय. 5 षटकं 32 रन 5 विकेट. आणि बरोबर आता आपण पाहिलं तर 5 षटकांसाठी जो वेळ घेतलाय तो आपण पाहू शकताय तर 21 मिनिटांचा. आता 2 षटकं जी आहेत ती तुम्हाला 14 मिनिटात फेकली गेली पाहिजेत. याची दखल घ्यायची आहे. गेटच्या समोर ज्या बाईक्स लावलेल्या आहेत तर मी विनंती करेन आमच्या मोटरसायकलचे जे मालक आहेत त्यांना विनंती करेन की प्लीज ज्याच्या कोणाच्या बाईक्स आहेत तर त्या कृपया करून हटवायच्या आहेत.
मेन गेटच्या समोरून ज्या टू व्हीलर्स आहेत त्या कृपया करून हटवायच्या आहेत. 32 धावा झालेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ झालाय. तुमच्याकडे वेळ आहे बरोबर आता 13 मिनिटे 36 सेकंद. ही 2 षटकं टाकण्यासाठी बॅटिंग पॉवर प्ले सध्या सुरू आहे. पाहायचं बॅटिंग पॉवर प्लेमध्ये किती धावा येतील. कारण 8 षटकांचे सामने हे सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर पालघर क्रिकेटमध्ये पाहायला मिळत नाहीयेत. ते मात्र या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषकाने करून दाखवलंय. ही सुद्धा एक फार मोठी उपलब्धी आहे. खेळाडूंसाठी मोठं व्यासपीठ आहे आणि इथून तुमची खरी कसोटी लागेल 8 षटकांमध्ये. 32 ला 5. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता. व्हॉट अ फिल्डिंग आदित्य. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि तेवढाच चांगला थ्रो, तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 1 रनने संघाची धावसंख्या 33. लॉस ऑफ 5 विकेट. 6वं षटक हे प्रगतीपथावर. कितपर्यंत मजल मारतील? फलंदाजाचा माइंडसेट काय असेल? गोलंदाज फक्त एकच विचार करेल, की मला डॉट बॉल आणि विकेट्स या 2 गोष्टी की फॅक्टर माझ्यासाठी चांगल्या राहतील. या बॉलला मात्र लेफ्ट केलं गेलं होतं. टप्पा पडल्यानंतर अचानक उसळी घेतली आणि सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33. राकेश आणि लाविन्य अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये तर भूमीत आपल्या बॉलिंग मार्कवर. भूमीतचा हा वेगवान बॉल होता. मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि पाहता पाहता कदाचित तिथे विकेट मिळाली असते आणि पंच बाईकच्या स्वरूपात बॅटने खेळला गेला होता. बॅटने खेळत असताना आपण पाहू शकतायत संघाची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचले गेले 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला बॉल ह्या वेळेला फिरवला होता आणि यस पंचांचं बोट उंचावलं गेलंय. व्हाईट बॉलचा इशारा एका साईडला व्हाईट प्लस विकेट. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34 35 रन्स लॉस ऑफ 6 विकेट. 35 ला 6. काय ऍक्शन रिप्ले यावेळेला अप्रतिम पाहायला मिळतं. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर आणि काय विकेट किपिंग जबरदस्त पाहायला मिळते. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. थँक्यू. त्यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल लीग फॉर्मॅटचा. श्री चिंचोबा आलेवाडी वर्सेस विकी 11 उमरोळी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण रेडी राहायचंय. तर टॉस बॉक्सच्या दिशेने आपण त्या ठिकाणी व्यासपीठाच्या दिशेने जायचं आहे. तिथे प्रथमेश माने उपस्थित आहेत. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. पुन्हा एकदा चांगली स्टंपिंग, परंतु तिथे बॅटर सुरक्षित आहेत. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. भूमीचं मी कौतुक करेन. फिंगरचा चांगला वापर करतोय. बरोबर बोटांतील जादू जी आहे ती दाखवत असताना आणि फलंदाजाला पूर्णपणे जखडून ठेवलं गेलंय. 6वं षटक बॅटिंग पॉवर प्ले, परंतु बॅटिंग पॉवर प्लेमध्ये बॉलिंग पॉवर पॅक्ट पाहायला मिळते. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग बाय भूमित. काय गोलंदाजी केली आतापर्यंत. ग्रेट बॉलिंग, ग्रेट बॉलिंग. 35 ला 6 4 बॉलच्या समाप्तीनंतर ऑन साईटला मात्र त्या ठिकाणी आपण पाहू शकताय एक रन तर डेफिनेटली मिळेल. कारण त्या भिंतीला बॉल लागल्यानंतर स्ट्राईक रोटेट होते. हे सुद्धा तुम्ही अगोदर मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर पंचांशी थोडीशी चर्चा करा, की एक्झॅक्टली कुठे डिक्लेरेशन झोन आहे, कोणत्या दिशेने आहे. तर सगळ्या गोष्टींचा मात्र तुम्ही विचारपूस करूनच त्यानंतर त्या नियमांना आपण फॉलो करा. 36 ला 6 काय बॉलिंग केली आतापर्यंत भूमीतने.
फक्त 3 धावा खर्च केलेत. त्यावेळेला ऑफ साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल. धाव घेण्याच्या प्रयत्नात जरूर होतोय. फलंदाज थोडासा चकमा देण्याचा प्रयत्न केला गेला होता. हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला. राकेश आणि एका साईडला आपण पाहतायत. तेल आपण पाहतायत 6 षटकांचा खेळ झालाय. 6 षटकांमध्ये 37 रन झालेत. फायर पास्तळ या टीमचे 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी नेत्रदीपक गोलंदाजी केली. आउटस्टँडिंग. तर आता हे शेवटचं जे 2 षटकं पाहायला मिळतील, त्या अगोदर 7वं षटक हे तुम्हाला 8 मिनिटात कंप्लीट करायचंय. म्हणजे वेळेनुसार बरोबर उनभाट टीमने तो टाईम लिमिट जे आहे ते बरोबरीने चाललेत. त्यामुळे टाईम मॅनेजमेंट इज मोस्ट इम्पोर्टंट. टायमिंग मोस्ट बी राइट इन दिस गेम. आणि या खेळात वेळ फार महत्त्वाची असते. संघाची धावसंख्या 37, 37 लॉस ऑफ 6 विकेट. ऑन साइडला स्लॉक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटच्या रडारमध्ये बॉल बरोबर आलेला नाहीये. 1 रन वेगाने दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या षटकामध्ये धावा येतील का? याकडे लक्ष असेल. 37 रन वरून आपण पाहिलं तर 2 रन्स ॲड झाल्या आणि संघाची धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचली गेली. 39 लॉस ऑफ 6 विकेट. आता 11 बॉलमध्ये कितीपर्यंत मजल मारतील याकडे लक्ष असेल, परंतु काय अप्रतिम आणि लेग स्टंपचा पत्ताच कट केला या बॉलने फलंदाज बाद. थँक यू. वेलकम बॅक. 7 धक्के बसलेत आतापर्यंत फायर पास्टर टीम 39 या धावसंख्येवर खेळत असताना थोडीशी सुरुवात जी होती ती अडखळत झाली आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर कोणत्याही फलंदाजाने खेळपट्टीवर जास्त वेळ टिकून राहिले नाहीत आणि त्याचाच परिणाम हा मात्र स्कोर कार्डवर पाहायला मिळतोय. हार्दिक हार्दिकचा बॉल यावेळेला ऑन साइडला शफल होऊन खेळलेत. खूप चांगला फटका आहे. फिल्डरला निवडलं आणि फिल्डरने कोणतीही मिस्टेक केलेली नाहीये. ग्रेट कॅच. 39 ला 8वा धक्का. काय फिल्डिंग यावेळेला पाहायला मिळाली. निहालला परत आउट. 39 ला 8 धक्के. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. लेग ब्रेक बॉल होता. खूप चांगल्या पद्धतीने मात्र उंचीवर जास्तीत जास्त वेळ राहिला हा बॉल आणि तेवढाच वेळ जजमेंटसाठी मिळाला आणि फलंदाज बाद. एकोणचाळीस ला 8. चांगली गोलंदाजी यावेळेला आपण पाहू शकताय. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलसाठी आता तुमच्याकडे मिनिटं आहेत ती 6. 6 मिनिटं आणि 27 सेकंद. बरोबरीने चालले. टाईम मॅनेजमेंट बरोबर यावेळेला ओळखलंय. कोणबाट टीमने. अप्रतिम चांगला फटका आहे. ऑन साइडला खेळत असताना लॉंग ऑनचा फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फील्डिंग आणि तेवढाच चांगला थ्रो पाहायला मिळतो. उनभाट अंडरमचे बेताज सुद्धा आहेत काही या संघामध्ये. हे आपण सातत्याने पाहिलंय. अंडरम खेळता-खेळता ओरममध्ये ज्यांनी अप्रतिम चांगली कामगिरी सातत्याने दर्शवले. यावेळेला ऑन साइडला धमाका पाहायला मिळतोय. काय फटका खेळला. वाह! सिद्धेच्या बॅटमधून कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा मनसे चषक षटकार.
बरोबर आमच्या व्यासपीठाच्या बाजूने बॉल निघून गेला. कट स्ट्रोक होता सिद्धेच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 46, लॉस ऑफ 8 विकेट. 46 ला 8. आणि अप्रतिम सिद्धे राऊत सध्या आपण पाहतायत केतन राऊत यांचे चिरंजीव, एक लेजंड म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं केतन राऊत यांना. यावेळेला अप्रतिम चांगला बॉल आणि बरोबर फिरकीचा मारा केला. कदाचित बॅटची हलकीशी एज आणि स्टंपचा वेध घेत प्लेड आउट. 46 ला 9 धक्के आणि काय गोलंदाजी केले. हार्दिकने षटकार आला तर काय झालं, मी सुद्धा पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी उभा आहे. चांगली गोलंदाजी मी करू शकतो हे त्यांनी दर्शवून दिलं. आणि इथे आता शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 46 ला 9 धक्के आणि 7 षटकं बरोबर तुम्ही 30 मिनिटात फेकलेत. त्याबद्दल आपलं मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. आणि शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाईल. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. थँक यू. हार्दिक ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. काय अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. क्या बात आहे. हार्दिकने जबरदस्त गोलंदाजी करत 2 षटकं, 18 रन आणि जवळ-जवळ 5 कंप्लीट केले. चांगली गोलंदाजी. पहिला असा गोलंदाज या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक राऊतने अप्रतिम जी गोलंदाजी केली. कल्पेश ठाकूरला आपण पाहतात 40 प्लसचं क्रिकेट अफलातून खेळतात. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. लॉंगॉनचा फिल्डर पुढे ससावेल. थोडेसे फंबल झाले. मात्र 2 रन्स मिळतील का? येस, गुड रनिंग बिटवीन द विकेट. याच गोष्टींची गरज आहे. ती मात्र डगआउट मधून 2 फलंदाजांनी चुणूक दाखवली. पापणी लवतेनी लवते 2 रन्स मिळाल्या आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 48, 48 लॉस ऑफ 9 विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाह! काय बॉल डिलिव्हर्ड केला यावेळेला. सुपर लाईन अँड लेंथ. भरपूर वर्षांचा अनुभव आहे. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. आदित्य पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 49, लॉस ऑफ 9 विकेट. एकंदरीत आपण पाहिलं तर बॉल फेकून झालेत. ते जवळ-जवळ 4 बॉलचा खेळ आणि इथे ऑल आउटच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतील. फायर पास द टीम. 49 ला पहिला डाव गडगडला आणि इथून नाण्याची एक बाजू आपण पडताळली. दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढीच गरजेची गोष्ट राहणार आहे. या 8 षटकांमध्ये तुमची स्ट्रॅटेजी, तुमची गेम प्लॅनिंग, तुमची जी सायकॉलॉजी असते ती मात्र पूर्णपणे चेंज होते. आणि 8 षटकांमध्ये हरकत नाही. नाण्याची एक बाजू पडताळली आपण. एक धावा 50 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. परंतु इथून प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा तेवढ्याच चांगल्या धावा परिपूर्णता कराव्या लागतील. कारण निरंजन गरज सारखा एक चांगला गोलंदाज आहे. त्याचे 2 षटकं ही खूप मायने राखणार आहेत. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे रेडी असतील तर प्रथमेश माने त्या ठिकाणी जॉइंट आहेत. लगेच आपण त्या ठिकाणी टॉस करणार आहोत. एका साईडला विकी 11 उमरोळी तर एका साईडला आपण पाहणार आहोत श्री चिंचोबा आलेवाडी. 49 आणि 50 धावांचं लक्ष्य. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून या पण सेकंड इनिंगला आवाज ऐकणार आहोत. त्या अगोदर भागेश ठाकूर, वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. भागेश ठाकूर यांना आपण पाहतायत आणि एका साईडला आता सेकंड इनिंग मध्ये या आपण आवाज ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ नवली. आणि सध्या आपण पाहू शकतायत त्या खासदार चषकामध्ये सुद्धा त्यांचा आवाज ऐकलात. मग बोळींचं आगाशीमध्ये सुद्धा त्यांचा आवाज ऐकलात. खार्डीच्या मैदानात सुद्धा सत्यसाई चषकामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकला. जाणता राजामध्ये सुद्धा त्यांचा आवाज आपण ऐकला. ससूनवगर मध्ये सुद्धा त्यांचा आवाज आपण ऐकतायत. आणि सध्याच्या घडीला मात्र हा आवाज दुमदुमतोय आणि कबड्डी
मध्ये सुद्धा आपण त्यांचा आवाज ऐकला. त्या राष्ट्रीय स्तरावर एक अप्रतिम अशी मात्र जी मॅच आपल्याला पाहायला मिळाली, टूर होती आणि तिथे सुद्धा त्यांचा आवाज ऐकला. या आमचे जवळचे मित्र मंथन करत यांचा आवाज आपण ऐकणार आहोत आणि त्या अगोदर प्रथमेश माने जर आपण रेडी असतील तर लगेच टॉस ट्राय. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आपण पाहूयात या पुढचा टॉस कॉल असणार आहे श्री चिंचोबा आलेवाडी विरुद्ध उमरोळी. कर्णधार दोन्ही कर्णधारांना विनंती असणार आहे. आपण पाहतो इथे मुख्य व्यासपीठ जिथे मान्यवर विराजमान आहेत त्याच्या जवळ यायचं टॉस साठी. पुन्हा एकदा मी विनंती करेन श्री चिंचोबा आलेवाडी विरुद्ध उमरोळी दोन्ही संघ कर्णधार यायचंय. आपण पाहतोय आपले मान्यवर भूषण पाटील सर यांच्या हस्ते हा टॉस केला जाणार आहे. मी विनंती करेन आपले मान्यवर इथे ज्या व्यासपीठावर विराजमान आहेत त्या व्यासपीठावरच हा टॉस केला जाईल. या मॅचचा कर्णधार यायचा आहे. आलेवाडी संघ आणि उमरोळी संघ दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी विनंती करेन. आपण पाहतो इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. दोन्ही कर्णधारांनी इथे आमच्यासोबत जोडलं जायचंय लवकरात लवकर. आपण पाहतोय उमरोळी संघाचे कर्णधार आपल्यासोबत जोडले गेले आहेत. मी विनंती करेन आलेवाडी संघ कर्णधार कुठे असतील लवकरात लवकर यायचंय. मी विनंती करेन आलेवाडी संघ कर्णधार लवकर यायचा आहे. आपण पाहतोय दुसऱ्या इनिंगला लगेचच सुरुवात होणार आहे मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी आपल्याला हा टॉस कंप्लीट करायचा आहे. नक्कीच दोन्ही कर्णधारांचं वेलकम असणार आहे आणि मी आपले मान्यवर भूषण पाटील सर यांना विनंती करेन की चॉईस कॉल देऊन या टॉस करायचंय. नक्कीच आपण पाहतोय चॉईस कॉल जिंकला उमरोळी संघाने. टेल्स हा कॉल आहे आणि हेड्स कॉंग्रॅच्युलेशन आलेवाडी संघ. आपण टॉस जिंकलेला आहात. नक्की काय निर्णय असणार आहे कळवायचं आहे. मी पहिला बॅटिंग करू. फलंदाजीचा निर्णय असणार आहे आणि नक्कीच आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी. कॉंग्रॅच्युलेशन दोन्ही संघांना ऑल द बेस्ट असणार आहे आणि आपण जाऊयात चालू मॅचकडे. ओव्हर टू यू मंथन सर. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषकामध्ये. पहिली लढत आपण पाहताय जिथे दोन संघ हे समोरासमोर आपल्याला खेळताना दिसत आहेत. एका बाजूला उनभाट 11 म्हणजेच कौशल 11 उनभाट आणि त्यांच्या विरुद्ध फार पास्तळ. नाण्याची एक बाजू आपण पाहिली. 8 षटके झाली आणि 8 षटकांमध्ये 49 धावा पास्तळ संघाने बनवल्या आणि 50 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता आपण पाहताय दोन सलामीवीर तेजस आणि सूरज हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र अगदी चांगला फटका इनफिल्डच्या वरनं चेंडूला पाठवलाय. चौकार 4 धावांकरिता.
इथे मात्र आपण पाहू शकलात अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. चौकाराची मोहोर उमटवली. 5 धावा फलकावरती पाहायला मिळाल्या. पायावरती यावेळेला मात्र टाकलेला बॉल त्याला मात्र आपण पाहिलं तर अगदी खेळलं ऑफ साइडला. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 6. निरंजन घरत आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवरती स्विंगचा सुलतान अशी ओळख गेली कित्येक वर्ष पालघर डहाणू क्रिकेटमध्ये रुजू आहे. फायर पासळ या संघाकरता भरपूर मोठं कॉन्ट्रीब्युशन त्याचं गेली कित्येक वर्ष आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आपण पाहताय अगदी सुंदर बॉल यावेळेला मात्र निरंजनचा पाहायला मिळाला. टप्पा पडला. त्यानंतर आपण पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून बॅक ऑफ द हँड हा डिलिव्हरी यावेळेला मात्र पाहायला मिळाला. किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. 5 चेंडू झाले. धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती झाली आहे 6. षटकातला शेवटचा बॉल घेऊन निरंजन तयार. अगदी चांगला बॉल होता. जेंटल पुश यावेळेला मात्र पाहायला मिळतंय. निहाल तिथे मिड ऑफला पाहायला मिळतात. या डॉट बॉलने आपण पाहताय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती झाली आहे बिनबाद 6. थँक यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे. धाव फलकावरती 6. 50 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. आता त्या लक्ष्याचा पाठलाग सुरू झालाय. रुकेश घरत या ठिकाणी आपण पाहताय ग्रामपंचायत कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना मी विनंती करतोय, की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय आणि जे प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी बसलेले आहेत, मुख्य व्यासपीठावरती खेळाडू देखील आहेत. त्यांना आयोजकांची सूचना आहे, की ते जे आपले पाहुणे येत आहेत, त्यांना मात्र बसण्याकरता आपण रिकामी करावं. फायर पासळ टीम वेळ जी आहे ती निघून जाते. तेव्हा मी विनंती करतोय, की आपण वेळ जास्त व्यतीत करू नका. चला वेळ निघून जाते. जास्त दौडू नका. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिलात. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहू शकलात. तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 6. षटक क्रमांक दुसरं हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती धीरज घरत. इथून जर आपण पाहिलं लक्ष कमी ठेवलंय, परंतु आता तिथून गोलंदाजीचा मारा करावा लागेल. फलंदाज जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकात अगदी शांत आणि संयमानं खेळताना पाहायला मिळालेत. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. ओव्हर द विकेटने धीरज घरत. अगदी चांगला बॉल यावेळेला मात्र चॉप केलं चेंडूला. ऑफ साइडला चेंडू जातोय. कृतो तिथे पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगलने आपण पाहू शकलात तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 7. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिलीत तर पॉइंटला कृतवला आपण पाहताय. त्यानंतर कव्हरला कृपेश पाटीलला आपण पाहताय. त्याचबरोबर मिड ऑफला निहाल. मिड ऑनला आपण निरंजन घरतला पाहताय. त्याचबरोबर वॅडिश लॉंग ऑफला लाविण्यला आपण पाहतोय. फुल टॉस बॉल इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतो. राकेश त्या ठिकाणी चेस करतायत. मात्र चेंडू अगदी वेगानं सीमापार चौकार 4 धावांकरिता. अतिशय चांगला फटका यावेळेला मात्र पाहायला मिळाला. तेजसच्या बॅटमधून धावसंख्या आपण पाहू शकलात तर फलकावरती 11 झाली आहे. षटकातला तिसरा बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल यावेळेला मात्र चीप केले तिथे. कृपेश आपण पाहू शकाल चांगलं फील्ड करतोय.
पासलचं ते मैदान साहेब चषकामध्ये 1 बॉलमध्ये 6 आणि तो कृपेशने मारलेला षटकार आजही सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. परंतु या मॅचमध्ये जास्त काही कॉन्ट्रिब्यूट करू शकलेला नाहीये. त्यालाच कृपेशला आपण पाहतोय कव्हरमध्ये. आतापर्यंत गोलंदाजी धीरजची आपण पाहिली तर अगदी चांगल्या प्रकारची योग्य टप्प्यावरती पाहायला मिळते. 3 बॉल आतापर्यंत त्यानं हाताळले, 6 रन मोजलेत. चौथा बॉल इथे मात्र पाडल स्ट्रीप यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी येतोय. अगदी चांगले क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. तर धावसंख्या आता झालेली आहे फलकावरती 13. अगदी चांगली स्ट्रॅटेजी सध्या उनबाट 11 या संघाकडनं पाहायला मिळते. कारण की लक्ष्य जर आपण पाहिलं तर 50चं लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय आणि त्या लक्ष्याचा पाठलाग आता सुरू झालाय. इथे दोन्ही फलंदाजांचं माइंडसेट इंटेंट क्लिअर दिसतंय, की चांगले चेंडू आहेत तेव्हा सन्मानजनक खेळायचं, धावा जमवायच्या आणि संधी मिळेल तेव्हा मोठे फटके. षटकातला 5वा बॉल, 2 गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. धीरज. फुलर लेनचा मार यावेळेला मात्र केलाय. लाँग ऑनच्या मिड ऑनच्या दिशेला चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण यज्ञेशच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. कदाचित धीरजच्या हातामध्ये चेंडू दिला असता तर डेफिनेटली तिथे दगा फटका हा होऊ शकला असता. डायरेक्ट हिट करण्याकरता गेले. एक जीवनदान या ठिकाणी आपण पाहिलं. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. यज्ञेश या ठिकाणी आपण पाहताय चेंडूवरती आला. त्यानं बॉल फेकला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच स्टंपच्या बाजूनं हा चेंडू निघून जाताना पाहायला मिळतोय. षटकाचा शेवटचा बॉल. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. पॉइंटच्या दिशेला. पंचांचा इशारा येतोय. चौकार. 4 धावा. थँक यू सो मच. या ठिकाणी आपण पाहिलं पॉवर प्लेची 2 षटकं ही संपुष्टात आली आहेत आणि 2 षटकांमध्ये आपण पाहू शकाल तर धावसंख्या आता झालेली आहे. उनबाट 11 या संघाची धाव फलकावरती 18. अगदी पॉवर प्लेचा अगदी योग्य पद्धतीने वापर दोन्ही फलंदाजांनी केला. मी या अगोदर देखील उल्लेख केला, की 8 षटकांचं क्रिकेट आहे आणि 8 षटकांच्या क्रिकेटमध्ये कसं खेळायचं जेव्हा चांगले चेंडू येतात तेव्हा तुम्हाला संयमानं त्या धावा जमवायच्यात आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा मोठे फटके आणि इथे हे दोन्ही फलंदाज एक्झॅक्टली त्याचप्रमाणे खेळत आहेत. अगदी 20 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं तर तेव्हा 8 षटकांचं क्रिकेट व्हायचं. एम-आर-आयचे ते बॉल असायचे आणि ते एम-आर-आयच्या बॉलवरती 40-42 धावा बनवल्या म्हणजे तो संघ सरस व्हायचा. परंतु आत्ताचं क्रिकेट जे आहे ते बदललं गेलंय. फास्ट क्रिकेट झालंय आणि फास्ट क्रिकेटमध्ये या 50 धावा या देखील कमी वाटू लागल्यात. 2 षटकं झालेत. 18 फलकावरती लागलेत. म्हणजेच आता येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 36 आणि 36 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्कवरती कृपेश पाटील. अगदी चांगला बॉल, भन्नाट वेग कृपेशचा पाहायला मिळतोय. बॅटची कडा लागली, मागच्या बाजूला चेंडू जातोय. 1 रन तिथे पाहायला मिळते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर बिनबाद 19. जमेची बाजू जर आपण पाहिली उनबाट 11 या संघाची तर अजूनही सलामी जोडी जी आहे ती अगदी शाबूत पाहायला मिळते. जर आपण कंपॅरिझन करताना पाहायला गेलं तर पासष्टचे विकेट धडाधड असे जात होते. परंतु इथे एक पॉझिटिव्ह साईड पाहायला मिळते. उनबाट संघाची पुन्हा एकदा चांगला बॉल बॅकफुटला गेले फलंदाज हळवारपणे चेंडूला खेळणे कृतव तिथे येतोय. चेंडूला उचलतोय, फेकतोय आणि तिथपर्यंत आपण पाहू शकलात तर ही सिंगल पाहायला मिळते. या सिंगलने धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 20. सध्याची सरासरी जर आपण पाहू शकलात तर 8.50 ची सरासरी पाहायला मिळते. अगदी योग्य त्या माइंडसेटने, योग्य त्या इंटेंटने सध्या हा धावफलक हलता ठेवण्याचं काम करतायत. या सामन्यावरती वर्चस्व मिळवायचंय तर डेफिनेटली पासळ संघाला डॉट बॉल आणि विकेट्स हे अनिवार्य आहेत. यावेळेला मात्र आपण पाहताय पुन्हा एकदा पायावरती टाकलेला बॉल. त्या बॉलला मात्र आपण पाहू शकाल ऑन साइडला खेळलाय स्क्वेअर लेगला. पुष्कर तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पुष्कर घरजच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. या सिंगलने आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 21 धावा. 21 रन्स ऑन द बोर्ड. सुरू असलेली लढत आपण पाहत आहात. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय उनबाट 11 आणि त्यांच्या विरुद्ध आहे फायर पास्तर. इथे मात्र अगदी चांगला सरळ बॅटने कॉपी बुक स्टाईलने चेंडूला खेळलंय. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. येतोय 4. चौकार.
थँक यू सो मच. काय नजाकत बरा शॉट यावेळेला मात्र पाहायला मिळालाय. चेंडू पडला, त्यानंतर चेंडूला पाहिलं ते फुटवर्क अगदी चांगलं. त्यानंतर हँड अँड आय कोऑर्डिनेशन सुपर्ब सुरतचं पाहायला मिळालंय. 25 धावा या धाव फलकावरती झाल्यात. षटकातला 5वा बॉल यावेळेला मात्र आपण पाहिलं अचंबित झाले फलंदाज खेळायचं की सोडून द्यायचं आणि शेवटच्या मोमेंटला मात्र बॅटची कडा तिथे लागली आणि यावेळेला मात्र आपण पाहू शकलात ही सिंगल पाहायला मिळते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या झालेली आहे कौशल 11 उनबाट या संघाची 26 धावा. सूरज आपण पाहिलं त्या सुंदर खेळ करताना पाहायला मिळतोय. 8 बॉल आतापर्यंत तो खेळलाय. 8 बॉलमध्ये 17 रन त्याच्या बॅटमधनं आलेत आणि त्याला तेजस चांगली कॉम्प्लिमेंट करताना 9 बॉलमध्ये 9 रन त्याच्याही बॅटमधनं आलेत. इथे मात्र कृपेश कुठेतरी स्वतःला थांबवतोय. रनअप मध्ये बिघाड होताना पाहायला मिळतोय. या षटकात जर आपण पाहिलं तर 8 धावा कृपेशने आतापर्यंत मोजल्यात. शेवटचा बॉल घेऊन कृपेश पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्कवर तेजससाठी. इथे मात्र भिरकावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये जातोय. पुष्कर तिथे येतोय. झेलची दाट शक्यता निर्माण झाली होती. इथे मात्र लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन पाहायला मिळालं. फक्त पुष्कर तिथे धावत सुटला. जर चेंडूला जजमेंट केलं असतं तर डेफिनेटली त्या झेलपर्यंत पोहोचू शकला असता. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल चेंडू बराच उंच होता त्यामुळे ते जजमेंट त्या ठिकाणी थोडंसं डळमळीत झालं आणि त्याच्याचमुळे हा झेल यावेळेला मात्र सुटला गेला. फलंदाजांना थँक्यू सो मच असं जणू काही म्हटलंय. इथे आपण पाहू शकलात तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर कौशल 11 उनबाट या संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर बिनबाद 28. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 30 आणि 30 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. थँक यू सो मच. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती 28 झाली आहे. निरंजन घरत गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. षटकातील पहिला बॉल. एकदा सुपर शॉट यावेळेला मात्र क्वालिटी क्रिकेट कौशल 11 उंबाट संघाकडनं पाहायला मिळतंय. पंचांचा सिग्नल काय येतोय त्याची प्रतीक्षा आहे. 2 धावा तिथे पाहायला मिळत आहेत. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. अगदी छोटं मैदान आहे आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर घोषांकित क्षेत्र जे आहे ते इथे आपल्याला पाहायला मिळते. परंतु येणाऱ्या काळामध्ये काही चर्चा अशा झाल्यात की या मैदानाचं स्वरूप जे आहे ते आपल्याला बदलताना नक्की पाहायला मिळेल. इथे मात्र टप्पा पडला. अगदी सुंदर बॉल निरंजन घराचा फलंदाजाने यावेळेला मात्र लेफ्ट केला परंतु चेंडू आपण पाहू शकला तर हलकासा काटा बदलताना यावेळेला मात्र पाहायला मिळालाय. शफल मुवमेंट फलंदाजाची देखील तिथे पाहायला मिळाली. मयुरेशच्या हातात चेंडू जाताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चांगला बॉल यावेळेला मात्र आपण पाहताय हळवारपणे चेंडूला खेळलाय. यज्ञेश पुन्हा एकदा कृतव यावेळेला मात्र आपण पाहताय पुढे येतोय आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जर आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 31 धावा. अगदी हळूहळू आपल्या विजयाच्या दिशेने लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करताना इथे मात्र फटका तर चांगला पाहायला मिळतोय. कृपेश पाटील फ्रेम मध्ये येतोय आणि यावेळेला इथे लागलाय पहिला धक्का टीम कौशल 11 उनभाटला. चला नवीन फलंदाज घाई करा. बाद झालेला फलंदाज 38 क्रॉस करणार नाही. त्या अगोदर तुम्हाला आतमध्ये जाणं बंधनकारक आहे. नवीन फलंदाज आपण पाहताय नव्यानं दाखल झालाय. भरोशाचा फलंदाज म्हणून ज्याला 3ऱ्या क्रमांकावरती बऱ्याचदा पाहिलं जातं आणि तोच फलंदाज आपण पाहताय नव्यानं दाखल होत असताना आदित्य मोरे आपण पाहतोय. 3.3 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय कौशल 11 उनबाट या संघाची 31 झाली. निरंजनने मात्र अगदी ते काम करून दाखवलं. त्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती फायर पासळ या संघाला. इक्वेशनचा विचार आपण केला तर आता येणारे चेंडू अजूनही बाकी आहेत. 27 आणि 27 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. इथून जर डॉट बॉल्स टाकले आणि विकेट्स मिळवत गेले तर निश्चितपणे या सामन्यामध्ये अगदी ती रोमांचकारक स्थिती आपल्याला पाहायला मिळेल.
इथून निरंजन घरातला ते कामगिरी करावी लागेल. षटकातील चौथा बॉल घेऊन निरंजन तयार. अगदी चांगला बॉल बॅकफुटला गेले फलंदाज. यावेळेला आपण पाहत्या पॉइंटच्या रिझनला चेंडूला खेळलंय. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत आणि तिथपर्यंत आपण पाहिलं सिंगल ही कंप्लीट होते आणि या सिंगलने धाव संख्या झाली आहे कौशल 11 उनपाट या संघाची 32. सूरज जर आपण पाहिलं तर अगदी सलामीला दाखल झाल्या आणि मोर्चा सांभाळत असताना आपल्या संघाचा 10 बॉलमध्ये 20 रन त्याच्या बॅट मधनं आलेत. पुन्हा एकदा चांगला बॉल संयमानं अगदी सुंदर क्रिकेट सध्या पाहायला मिळते. अगदी तुम्ही जर लेजंड क्रिकेटर सोबत बसला तर तुम्ही चर्चा केली की तुम्ही त्यावेळेला कसं खेळायचा तेव्हा ते सांगतील की तुम्हाला सिंगल डबलने क्रिकेट खेळायचं आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा मोठे फटके. कारण की त्यांचं इंटेंट एकच असायचं की आपल्याला चेंडूचा फर जुना काढायचा आहे आणि जेव्हा चेंडू जुनाच होतो तेव्हा त्यानंतर ते मोठे फटके खेळण्याची संधी मिळते. परंतु सध्याचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर खेळाडूंचा एकच आपल्याला इरादा पाहायला मिळतो की ऑफ स्टंपवरती खेळायचा आणि तो एकच अँगल लेग साइडला खेळायचं. ऑफ साइडला देखील खूप चांगले फटके आहेत. ते देखील खेळले पाहिजेत आणि सध्या कौशल 11 उनबाटच्या फलंदाजांकडनं ते क्रिकेट हे चांगलं पाहायला मिळतंय. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय. धाव संख्या झालेली आहे. धाव फलकावरती 33. षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती निहाल. रफ्तार का सौदागर अशी त्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. तेज तर्रार हा गोलंदाज आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 24 आणि 24 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 17चं इक्वेशन. षटकातला पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. ते मात्र बॅकफुटला गेले फलंदाज. या ठिकाणी आपण पाहू शकाल फिल्डर यज्ञेशला आपण पाहताय सिंगल घेतले. दुसऱ्या करता मात्र दोन्ही फलंदाज आपली तयारी दर्शवत आहेत. परंतु एकाच धावेवरती समाधान त्यांना व्यक्त करावं लागतंय आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 34 धावा. म्हणजेच आता येणारे चेंडू 23 आहेत आणि 23 मध्ये जिंकण्याकरिता 16 धावांची आवश्यकता आहे. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. युवा उमरोळी हा संघ एका बाजूला पाहायला मिळणार आहे आणि त्यांच्या विरुद्ध श्री चिंचोबा आलेवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटकातला दुसरा बॉल घेऊन गोलंदाज निहाल तयार. इथे मात्र सरळ खेळलंय. व्हॉट अ शॉट, क्लेवर शॉट बाय आदित्य. षटकात 6 धावा. थँक यू सो मच. यावेळेला मात्र आपण पाहू शकलात तो षटकार आदित्यच्या बॅट मधनं आला. धाव संख्या आपण पाहू शकलात तर धाव संख्या फलकावरती झालेली आहे 40. आता जिंकण्याकरिता 22 चेंडू बाकी आहेत आणि 22 चेंडूंमध्ये अवघ्या 10 धावांची आवश्यकता आहे. षटकातला तिसरा बॉल निहाल घेऊन तयार. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल ऑन साइडला चेंडूला खेळलं गेलं. फिल्डर त्या ठिकाणी पाहायला जात आहेत. अगदी चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड यावेळेला मात्र आपण पाहू शकला तर तिथे मिळतील धावा 2. कारण की तिथे वरती लागले गेलेला आहे आणि त्याच्याचमुळे तिथे 2 धावा या डिक्लेअर आहेत. या 2 धावांनी आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 42. 21 बॉल बाकी आहेत आणि 21 बॉलमध्ये 8 रन्सची आवश्यकता. पुन्हा एकदा चांगला बॉल. इथे मात्र स्वतःवरती नाराज आदित्य पाहायला मिळत आहेत. काही हरकत नाही तरी पण सिंगल त्या ठिकाणी पाहायला मिळते. या सिंगलने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 43. सूरज काय क्लास बॅटिंग त्याने केली आहे. 12 बॉल खेळलाय. 12 बॉलमध्ये 22 रन. प्रत्येक चेंडू त्यानं पाहायला निहाळला आणि त्यानंतर प्रत्येक बॉलवरती धावा तो जमवत गेला. कुठल्याही प्रकारचा नाहक फटका त्याच्याकडनं पाहायला मिळाला नाही. अगदी चेंडूचं मेरिट ओळखणं आणि त्यानंतर खेळणं याही गोष्टी तितक्या महत्वाच्या आहेत आणि तेच कौशल 11 उनबाटच्या फलंदाजांकडनं पाहायला मिळालंय. षटकातला शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती निहाल. जिंकण्याकरिता अवघ्या 6 धावांची आवश्यकता आहे. आणि इथे मात्र अगदी सरळ बॅटने हा विजयाचा षटकार आदित्यच्या बॅट मधनं आलाय.
आणि या षटकारांना विजय साकारला गेलाय. विन होते टीम कौशल 11.